आता शेवभाजी खायची असेल तर तुम्हाला हॉटेलला जायची अजिबात गरज नाही, कारण भन्नाट अशा चवीची झणझणीत अशी शेवभाजी मी तुम्हाला घरच्या घरी बनवून दाखवणार आहे। आणि हो, तुम्हाला शेव देखील बाहेरून आणायची म्हणजे दुकानातून आणायची गरज नाही, ते देखील मी तुम्हाला घरच्या घरी कसे बनवायचे ते दाखवणार आहे। मस्तपैकी ही भाजी तुम्ही गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा नुसत्या भातासोबत देखील खाऊ शकतात, कारण हा थोडा रस्सा मी यामध्ये बनवला आहे। तर इथे बघा मी हे वाटण तयार केलं आहे। अर्धी वाटी खोबरं, 2 कांदे, लसूण आणि आलं याचं भाजून पेस्ट केलेली आहे। आता इकडे कढईमध्ये मी 2 चमचे तेल तापून त्यामध्ये जिरं टाकून त्यानंतर त्यामध्ये 1 टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतला आहे। इथे तुम्ही टोमॅटो देखील मसाल्यामध्ये भाजून घेऊ शकतात किंवा या टोमॅटोची पेस्ट करू शकतात। आता हा टोमॅटो आपल्याला फक्त 1 ते 1.5 मिनिट लो फ्लेमवर छान असा परतून घ्यायचा आहे, खूप शिजवायचा नाही आपल्याला। तर 1 ते 2 मिनिट इथे झालेलं आहे। आता हे वाटण आहे तर ते यामध्ये टाकायचं आहे। आता हे वाटण यामध्ये टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आपल्याला तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। तर ही भाजी इतकी भन्नाट चवीची अप्रतिम अशी लागते, तुम्ही हॉटेलची भाजी देखील विसराल अगदी। आणि मसाले देखील मी खूप सारे वापरले नाहीत। आता या मसाल्यांमध्ये बघा 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड आणि पाव चमचा गरम मसाला हे एकत्र करून ठेवलेलं होतं, ते यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। आणि पुन्हा छान असं मिक्स करून आपल्याला तेल सुटेपर्यंत हे परतायचं आहे। तर आता आपलं हे इकडे तयार होत आहे, तोपर्यंत इकडे मी हे शेवसाठी भिजून घेतलेलं पीठ आहे, चणा डाळीचं पीठ आहे 1.5 वाटी। त्यामध्ये थोडं तिखट, लाल तिखट, हळद, धनेपूड आणि चवीनुसार मीठ टाकून मी भिजवलेलं होतं। इकडे आपल्या मसाल्यांना तेल देखील छान सुटत आलेलं आहे। तर हे बघा बघू शकतात। आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे, मग मिक्स करायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला जशी ही भाजी पातळ हवी असेल त्यानुसार पाणी तुम्ही यामध्ये टाकायचं आहे। तर मी साधारणपणे 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकणार आहे, कारण शेव टाकल्यानंतर ही भाजी अजून घट्ट होते। तर इथे मी आता पाणी टाकून घेणार आहे आणि त्यानंतर 1 उकळी येऊ द्यायची आणि मग आपण शेव त्यामध्ये बनवायचे आहेत। तर इथे बघा हे छान असं सगळं मिक्स झालं आहे। आता यामध्ये मी पाणी आणि चवीनुसार मीठ देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे। खूप कमी पाणी टाकू नका, कारण शेव शिजल्यानंतर खूपच घट्ट होते ही। आणि तुम्हाला जर का घट्ट हवी असेल तर मग तुम्ही 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकू शकतात। तर इथे मी आता मीठ देखील टाकून घेतलेलं आहे आणि 1 उकळी आता याला येऊ द्यायची आहे हाय फ्लेमवर। तर हे बघा दिसायला आता पातळ दिसत असेल, पण शिजल्यानंतर थोडी घट्ट होते ही भाजी। आता 1 उकळी आलेली आहे, अशा पद्धतीने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता हे बघा अशा पद्धतीने एक चमचा असतो आपल्याकडे छिद्र असलेला, आम्ही झारा म्हणतो त्याला, त्यात एक गोळा घ्यायचा आहे या पिठाचा आणि थोडं पाण्याचं बोट लावून अशा पद्धतीने शेव आपल्याला संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। या पद्धतीची शेव बनवली तर खूप छान लागते, तुम्हाला बाहेर जायची देखील गरज नाही शेव घ्यायला। तर संपूर्ण शेव मी आता इथे हे बनवून घेणार आहे। आणि हो, गॅसची फ्लेम तुम्ही लोच ठेवायची आहे, हाय फ्लेमवर हे टाकू नका। आता संपूर्ण शेव टाकून झाली आहे, एकदा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर 1 उकळी आल्यावर याला आपल्याला 4 ते 5 मिनिट हे शिजून घ्यायचं आहे। हे पीठ जे आहे शेवचं, तर ते खूप पातळही करू नका किंवा खूप घट्टही करू नका, मीडियम ठेवा, म्हणजे शेव लवकर शिजेल आणि छान होते। तर हे बघा आता छान अशी आपली ही भाजी शिजली आहे, तुम्ही बघू शकतात घट्ट झाली आहे आणि ताटात वाढल्यानंतर पुन्हा थोडं घट्ट होते। तर अशा पद्धतीने ही आपली झणझणीत भन्नाट चवीची शेवभाजी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह।